याच संदर्भातली एक मोठी बातमी, व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगची सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, किती वाजल्यापासून ही चौकशी सुरू झाली आहे? कोण कोण उपस्थित? खरं तर साधारण एक अर्ध्या तासापासून पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग यांची जी आहे ती सध्या चौकशी सुरू आहे। खरं तर आमदार रोहित पवार यांनी सातत्यानंच व्हीएसआर कंपनीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्याचबरोबर ती खरं तर दिवंगत नेते अजित पवार यांचा मुलगा असलेला जय पवारने सुद्धा व्हीएसआर कंपनीच्या एका विमानातला एक पोस्ट जो आहे तो सोशल मीडियावरती पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये रोहित सिंग हा पायलटच्या शेजारच्या खरं तर खुर्चीवरती बसून झोपलेला आहे अशी याचा खरं तर एक पोस्ट सोशल मीडियावरती पोस्ट केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर व्हीएसआर कंपनी जी आहे ती सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। आमदार रोहित पवार खरं तर या सर्व कंपनीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि हा सर्व खरं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सर्व जो प्रकरण आहे ते सीआयडीकडे सध्या चौकशीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये खरं तर व्हीएसआर कंपनीचे जे मालक आहेत तर यापूर्वी सुद्धा खरं तर सीआयडीकडून जे व्हीएसआर कंपनीचे अधिकारी आहेत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। मात्र आज जे आहे ते व्हीके सिंगच्या चौकशीमधून आता पुढे काय समोर येते याकडे देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद माहितीसाठी। आता शरद पवार हे राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज आज भरतायत। शरद पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील। हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत हे उपस्थित राहणार असून 10 आमदार हे सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करणार आहेत। विधिमंडळ अधिकारी आणि मेडिकल ऑफिसरच्या पवारांच्या निवासस्थानी जाऊन सह्या घेणार आहेत। प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भरून घेतला जाणार आहे, विधिमंडळ अधिकारी आणि मेडिकल ऑफिसर यांच्या माध्यमातून। मात्र यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील। साधारण 10 आमदार हे सूचक आणि अनुमोदक म्हणून त्यावरती सह्या करतील। एक मोठी बातमी, काल सर्वानुमते शरद पवार यांच्या नावावरती सहमती झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका ही योग्य होती, तर गणित जमत नसल्यामुळे प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। अनुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे। ही भूमिका योग्यच होती, तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत यासाठी हा निर्णय आम्ही घेतला। प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं। जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना 100% लढवून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही,